इकडे आण त्याला. मामा इकडे आण त्याला. इकडे बघायचं साहेबाला घे ना इकडे समोर पुढे या तुम्ही. समोर ये समोर. हा बघा इकडे समोर. श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. पुढे या ना समोर आत नाही येणार आतमध्ये की जय. डाव्याचा जोर करा. मी लेट करून नंतर. बरोबर सेंटरला घ्या थोडस इकडे बघा. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वज. छत्रपती संभाजीनगर. बघा समोर. पुढं मागे बघा समोर. बघा समोर समोर इकडे बघा. इकडे समोर इकडे. इकडे बघा. इकडं इकडे इकडे सर. जय सरकार. आज नक्षत्र अर्पण कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या नवीन वस्तू आणि स्थलांतर सोहळ्यासाठी काकासाहेब बेहरे आणि त्याच्या पूर्ण टीमला माझ्या मंगलार्पण डिस्ट्रिक्ट परिवाराच्या वतीने खूप शुभेच्छा. मागील 10-12 वर्षापासून मी सातत्यानं त्याच्या पूर्ण टीमचा फार जवळून पाहतोय. सहकारामध्ये काम करत असताना खूप मन धनाने काम करावं लागतं. एक अभ्यास ठेवून काम करावं लागतं. आणि गुरु संत श्री तुकाराम महाराजांनी सांगितलेलं की असाध्य साध्य करीत असा याचं कारण अभ्यास तुकाम नाही. त्या पद्धतीने या सहकार क्षेत्राचा अभ्यास करून आणि मानवी वर्तनाचा अभ्यास करून लोकांना नेमकं काय आवश्यक आहे, त्यांना लोकांच्या काय गरजा आहेत आणि आपण काय दिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे याचा पूर्ण अभ्यास करून बेहरे साहेबांनी एक चांगली सोसायटी मागच्या 10-12 वर्षामध्ये त्यांनी उदाहरण दिले. निश्चितपणे खूप छान असं आहे. त्यांचं जे वागण्याचं पद्धती असते त्यांची आणि एंटायर टीमची की दिलेला शब्द, दिलेली वेळ आणि संयम हे त्यांच्या यशाचा गमक आहे असं मला असं वाटतं. अशाच पद्धतीनं या सहकार क्षेत्रामध्ये त्यांच्या पूर्ण टीमनं काम करत राहावं. नक्षत्राच्या पूर्ण जेवढ्या शाखा आहेत त्या स्वतःच्या वास्तूमध्ये स्थलांतरित व्हावं
त्यांचा हा वटवृक्ष होत राहू असं माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. सहकारी पतसंस्थाची विश्वासार्हता आता कमी होत आहे, म्हणजे त्यांनी जे गैरव्यवहार केले अशा अवस्थेमध्ये सरांनी नक्षत्र अर्बन कोऑपरेटिव्ह सहकारी बँक व्यवस्थित चालवली. काय सांगाल त्याबद्दल? निश्चितपणे सहकारामध्ये काही लोकांनी चुकीची कामं केली असतील यात निर्मात्र शंका नाही, परंतु सहकारामध्ये ती ताकद आहे की प्रत्येक माणसाचा उद्धार करण्याची किंवा सहकारी संस्थेला मोठं करण्याची. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की सहकारी संस्था चालवताना त्याचे काही नियमावली आहे, कायदे आहे, बायलॉज आहे. या पद्धतीनं जर चालवली निश्चितपणे ती कोणीही चालवली तरी त्याचा विकास होतो. आणि काकासाहेबांनी त्याच्या पूर्ण टीमनं त्या बायलॉजचा पूर्ण अभ्यास करून हे काम केलं किंवा आज महाराष्ट्राच्या यशस्वी संस्था आहेत त्या सगळ्या बायलॉजचा अभ्यास करून काम करतात. शेवटी म्हणतात ना, जो कायदे में रहेगा वो फायदे में रहेगा. तशातला प्रकार आहे. ज्या लोकांनी कायद्यामध्ये काम केलं ते लोक आजही सस्टेनेबल आहेत आणि जसं मी त्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो, मागच्या 2-3 वर्षामध्ये अनेक वादळं येऊन गेली आणि ह्या वादळातून जे सक्षमपणे उभं राहील त्याला काय म्हणतो आपण, डार्विनचा सिद्धांत आहे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जी माणसं सर्व सक्षम असतील तेच टिकून राहतील. तशा पद्धतीने ह्या ज्या टिकलेल्या संस्था निश्चितपणे त्या कायद्यानं काम करतात असं म्हणू शकतो आपण आणि त्या चांगल्या पद्धतीने करत होतं. काय आव्हान करशील नागरिकांना, ग्राहकांना काय आव्हान करशील? निश्चितपणे माझं आव्हान राहील की आज सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून जर आपण एका बँकिंग शिकलं पाहिजे. आज लोक वेगवेगळ्या बँकेकडे, कॉर्पोरेट बँकिंगकडे जातात, खाते उघडतात, तिथे करोडोचा व्यवहार करतात. आपण बँकेला पैसे देतो, पण गरज पडल्यावर बँक आपल्याला पैसे देते का, हा प्रश्न आपण बँकेला विचारला. आज जर नाही का आपण जर बँकिंग खऱ्या अर्थानं कधी निर्माण होईल, जर बँक आपल्यासाठी धावून येते तर ही पत निर्माण करण्याची क्षमता फक्त पतसंस्थांमध्ये. एखाद्या नागरिकाने पतसंस्थेमध्ये जर व्यवहार केला तर त्याचं क्रेडिट तयार होतं. त्या पतसंस्थेमध्ये काम करणारी माणसं त्यांना ओळखणारी असतात, त्याचे संचालक मंडळ ओळखणार असतात. अशा वेळेस पतपुरवठा करायला सोपं जातं आणि लवकर होतं. अशा पद्धतीने मी आवाहन करेन की नागरिक सहकारी पतसंस्था असतील, नागरिक सहकारी बँका असतील, या माध्यमातून आपण जास्तीत जास्त व्यवहार केले पाहिजे आणि ह्या ठिकाणचा जो पैसा आहे ह्या ठिकाणी वाटला गेला पाहिजे. याच्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आपल्याला काही चेअरमन नक्षत्र अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि पालघर सोसायटी आज संस्थेला जवळपास 7 वर्ष कंप्लीट झाले आहे आणि प्रथम शेकडा शाखा अशी आहे की स्वमालकीमध्ये स्थलांतर करून एक प्रकारे सगळ्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न करतो आहे की संस्था आपल्या सर्वांच्या भरोश्यावर आहे आणि चांगली चालत राहील. त्यामध्ये कुठलीही तफावत न ठेवता, कुठलाही शंका न ठेवता आपण आजपर्यंत सहकार्य केलं, यापुढेही चालू राहील.